शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सध्या अजित पवारांचे गोडवे गात आहेत। एरवी आढळराव नेहमीच अजित पवारांवर टीका करायचे, मात्र अलीकडेच तेच आढळराव अजितदादांचे गोडवे गाऊ लागलेत। मुख्यमंत्री शिंदे हे 6 जानेवारीला शिरूर लोकसभेत आढळरावांसाठी जाहीर सभा घेत आहेत। मात्र या अजित पवारांचा जिल्हा आहे, त्यांचं प्राबल्य या जिल्ह्यात आहे असं आढळराव यांनी म्हटलंय। त्यांची बदललेली शैली पाहता आढळराव हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तिकिटावर शिरूरमधून लढणार असल्याचे संकेत मानले जातात। दरम्यान याच सगळ्याबाबत आढळराव पाटील यांच्याशी संवाद साधलेला आहे नाजिम मुल्लाना, आपण पाहूया। महायुतीमध्ये शिरूर लोकसभेची जागा कोणी लढवायची यावरून दावे प्रतिदावे सुरू आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही जागा आम्हीच लढवू आणि ती जिंकूनही आणू असं परस्पर दावा केला। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः शिरूर लोकसभेत येत आहेत आणि ते कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत। अर्थात या ठिकाणाहून माजी खासदार शिवाजी आढळराव हेच उमेदवार असणार आहेत आणि ते स्वतः आता आपल्या सोबत आहेत। दादा, तुम्ही आता शिंदे गटात आहात, मात्र अजितदादांनी या मतदारसंघावरती दावा केलाय, आम्ही इथून निवडणूक लढू असं त्यांनी म्हटलेलं आहे। मग आता कसं करणार? खरं म्हणजे हा प्रतिसाद किंवा अजितदादा पवारांनी केलेल्या घोषणेनंतर आम्ही त्याला प्रत्युत्तर देतोय असा समाज माध्यमामध्ये जो संभ्रम निर्माण झाला आहे तशी वस्तुस्थिती नाही आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवलं की शिवसेनेने ज्या 22 जागा लढवल्या त्या 22च्या 22 जागावर दौरे करायचे। परंतु दादा, मधल्या काळात आपण बघित होतो की अनेक चर्चा या ठिकाणी रंगत होत्या। त्यामधली एक चर्चा मुख्य अशी होती की शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट घेतील आणि शिरूर लोकसभेच्या मैदानात उतरतील। कितपत हे चर्चा आहे, ह्या चर्चेला आधार ना अजितदादाने त्याला हे काय दिला, पुरा काय म्हणतात त्याला की हा दुजोरा दिला किंवा मी दिला। त्यामुळे ही चर्चा ही प्रसार माध्यमामध्ये आणि जनतेमध्ये असेल तर ती चर्चा आहे। परंतु तुम्ही लोकसभा लढणार हे निश्चित आहे? हां, तशी परिस्थिती आहे। उद्या जर मला किंवा महायुतीला वाटलं की इथे शिवाजी आढळरावपेक्षा उजवा उमेदवार आहे महायुतीमधून लढायला आणि दुसरा उमेदवार चांगल्या मताने निवडून येईल आणि ही जागा जिंकेल, तर माझं त्यालाही हरकत नाही, कारण माझ्या दृष्टीनं जागा मिशन 48 सक्सेस व्हावं हे महत्त्वाचं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभेचा उमेदवार महायुतीचा कोण असणार हे अजित पवार ठरवू शकतात। मात्र त्याच वेळेला ज्या काही चर्चा रंगतायत की आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती लढतील, त्यावरतीही त्याचा निर्णयही अजित पवार घेतील। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, मंचर, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।